मी बहादा गावचा समूह साहेब योगेश्वर पवार. आपल्याला या ठिकाणी आज सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची घरच्या घरी, म्हणजे मोफत, आपल्याला कुठे 1 रुपया खर्च करावा लागणार नाही. जे आपल्याकडे उपलब्ध बियाणं आहे किंवा बाजारातून आपण विकत आणलेलं जे आहे त्याची उगवण क्षमता तपासूनच आज ही बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच आपल्याला ते पेरणीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे ठरवता येतं. जर आपण तसंच जर पेरलं तर आपलं धोका होण्याची शक्यता असते. तो धोका टाळण्यासाठी आपल्याला घरच्या घरी बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासायची ते आपल्याला पाहिजे. मग आपण सरळ हाताने आपल्या बॅगमधलं बियाणं घ्यायचं, 100 बिया मोजून घ्यायच्या. आपल्याला टक्केवारीमध्ये नंतर आपल्याला समजणार आहे किती टक्के पेरणी म्हणजे आपल्या बियाण्याची उगवण क्षमता आहे. त्याच्यात 100 बिया आपण बॅगमधून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी गोणपाट जो आहे तो ओला करून घ्यायचा. गोणपाट सुती बाळदाना पोत असतं आपल्या घरचं, ते घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा ओळीने 100 बिया ठेवायच्या. अशा बिया ठेवल्यानंतर ओलं करून घेतल्यामुळं काय होतं, त्याला ओलावा मिळतो आणि हे बी जे आहे 4 दिवसामध्ये या 100 पैकी किती बियाण्याला कोंब आला त्याच्यावरून आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता तपासता येते. आता या ठिकाणी आपण बियाणं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी हे काय करायचं आहे, असं फोल्ड करायचं हळूवारपणे, हलू द्यायचं नाही फक्त हे. त्याला ज्या ठिकाणी गारवा असतो, आपला माठ असतो घराच्या बाजूला सावलीमध्ये हे ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ थोडा याला पाण्याचा शिंतोडा, म्हणजे हे फक्त वाळू नये. मग याच्यामधून 4 दिवसांनी जर आपण हे उघडून पाहिलं तर याच्यामध्ये बियाण्याला कोंब आलेले दिसत. मग त्याच्यावरून ठरवायचं की 100 पैकी समजा आपले 90 बिया उगवल्या, 80 बिया उगवल्या किंवा 70 बिया उगवल्या. जर 70 बिया उगवल्या तरच ते बियाणं पेरणीसाठी वापरायचं. मग ते 70% बियाण्याची उगवण क्षमता आली किंवा 75 उगवले, तेच बियाणे आपल्याला पेरणीसाठी वापरायचं. मग आपल्याला समजतं की हे बियाणं पेरणीयोग्य आहे किंवा नाही. आणि नंतरच काय करायचं, याला आपण बीज प्रक्रिया करायची. जर आपण अगोदरच बीज प्रक्रिया केली आणि नंतर उगवण क्षमता तपासली तर आपला बीज प्रक्रियेचं जे औषध आहे ते वाया जाणार आहे. म्हणून हे पेरणीयोग्य आहे 4 दिवसांनी समजेल आणि नंतरच याला बियाण्याची बीज प्रक्रिया करायची. पद्धतीनं आपण लहान मुलं असतं बघा, त्याला वेगवेगळे डोस देतो, लहान असताना देतो ना, म्हणजे मोठं झाल्यानंतर रोगालाही बळी पडू नये. त्याच पद्धतीनं आपल्याला आपलं जे बियाणं असतं नाजूक असतं, जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर बुरशीचा किंवा वेगवेगळे कीटक याचा अटॅक होऊ शकतो. याच्यासाठी हे रासायनिक औषध आहे. म्हणजे FIR पद्धतीनं याला आपण बुरशी बीज प्रक्रिया करायची, म्हणजे फंगीसाईड, इन्सेक्टिसाईड आणि हे फर्टिलायझर, म्हणजे हे रायझोबियम. म्हणजे ह्याच्यात काय असतं, सुरुवातीला हे रासायनिक सांगतो मी. रासायनिक औषध लावल्यामुळं काय होतं की जमिनीमध्ये वेगवेगळी जी बुरशी असते ती बियाण्यावर अटॅक करत नाही. जरी असेल तर हे बियाणं ते खाऊ नाही शकत. म्हणजे याच्यासाठी रासायनिक औषध आपल्याला लावायचं. मग पेरणीच्या अगोदर 4 दिवससुद्धा अगोदर हे रासायनिक औषध आपण बियाण्याला लावून ठेवू शकतो. मग हे रासायनिक झालं. अगोदर रासायनिक औषधाची बीज प्रक्रिया करायची आणि ज्या वेळेस आपल्याला ज्या दिवशी पेरायचं आहे त्याच्या अगोदर 1 तास अगोदर हे द्रवरूप जैविक संघ इथं दिसतं बघा, रायझोबियम, PSB, KMB. म्हणजे हे जे हवेमध्ये जे नत्र आहे ते शोषण्याची ह्या रायझोबियम जीवाणू संवर्धनामध्ये जे जीवाणू असतात ते हवेतील नत्र स्थिर करतात जमिनीमध्ये. तुम्ही जर सोयाबीनचं बी जर उपटून बघितलं रोग तर त्याच्यावर गाठी असतात बघा वेगवेगळे, तर त्या गाठी ह्या नत्राच्याच असतात. म्हणजे आपल्याला अतिरिक्त युरिया देण्याची आवश्यकता भासत नाही. याच्यासाठी आपल्याला हे रायझोबियमची सुद्धा बीज प्रक्रिया करायची. फक्त क्रम तुमचा चुकला नाही पाहिजे. अगोदर रासायनिक करायची आणि नंतर शेवटीला पेरणीच्या अगोदर 1 तास हे जीवाणू संवर्धनाची करायची आणि बियाणं सावलीमध्ये सुकवून नंतर पेरायचं. अशा पद्धतीनं जर तुम्ही बियाण्याची उगवण क्षमता असेल किंवा बीज प्रक्रिया असेल अशा पद्धतीनं जर केलं, निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये आणि जी उगवण क्षमता आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होऊन रोपाची संख्या व्यवस्थित राहून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीनं मिळतं.